नमस्कार. लाईफ पॉझिटिव्हच्या या नवीन सादरीकरणामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आजचा व्हिडिओ हा थोडासा गंभीर विषयावर आहे. आजचा व्हिडिओ हा एका झुंजार पत्रकाराला भावपूर्ण, भावविहीन आदरांजली वाहण्याचा आहे, श्रद्धांजली वाहण्याचा आहे. घनघोर चॅनल ज्यांनी युट्यूबचं निर्माण केलं 2 वर्षापूर्वी आणि आपल्या बुद्धीने, आपल्या चिकित्सक वृत्तीने, अभ्यासूपणाने, आपल्या शैलीने त्यांनी जे वाढवलं असे ज्येष्ठ पत्रकार अश्विन अघोर यांचा आतड्याच्या संसर्गामुळे अकाली मृत्यू झालेला आहे. आणि या मृत्यूमुळे जी एका विचारसरणीची माणसं एकत्रितपणे, एक दिलाने, एक सुराने काम करत होती, त्यातील एक मोहरा गळून पडलेला आहे. आणि म्हणून अश्विन अघोरांच्या कार्यकर्तृत्वाला सलामी देण्यासाठी लाईफ पॉझिटिव्ह हा व्हिडिओ घेऊन आपणासमोर आलेली आहे. अश्विन अघोरांचे युट्यूब चॅनलचं मी जे ॲनालिसिस केलेलं आहे ते आपल्याला या स्लाइडवर दिसते आहे. अश्विन अघोरांनी घनघोर हे युट्यूब चॅनल 22 नोव्हेंबर 2021 ला सुरुवात केली. जवळपास 3 आठवड्यापूर्वी त्यांनी त्यांचा शेवटचा व्हिडिओ अपलोड केलेला होता आणि त्यावेळेला त्यांच्या व्हिडिओची संख्या झाली होती 1138. उण्यापुऱ्या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये, 2.25 वर्षाच्या कालखंडामध्ये 1138 विविध विषयाला वाहिलेले अभ्यासपूर्ण व्हिडिओ ज्यांनी तयार केले ते अश्विन अघोर. विश्लेषणामध्ये असं आढळलं मला की त्यांच्या एकूण प्रेक्षक सभासदांची संख्या युट्यूबवरच्या 70,400 इतकी आहे. त्यांचे 11,038 व्हिडिओ बघणाऱ्या एकत्रित प्रेक्षकांची संख्या, दर्शकांची संख्या 1,72,93,509
एवढी आहे. यातलं एखादं सादरीकरण आवडलं म्हणून एकापेक्षा अधिक वेळ बघणाऱ्यांची संख्या जरी आपण वगळली तरी त्यांचा प्रत्येक व्हिडिओ सरासरी 15,198 लोकांनी पाहिला, अशी एक वेगळी सरासरी आपल्याला काढता येईल. अश्विन अघोर हे चतुरस्त्र पत्रकार होते. आणि त्यांनी सादर केलेल्या 1138 व्हिडिओचं वर्गीकरण मी या ठिकाणी तुम्हाला देतो आहे. सगळ्यात पहिल्यांदी भारत, जग आणि भारताचे परराष्ट्र धोरण या विषयावर अश्विन अघोरांनी महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉक्टर शैलेंद्र देवळणकर यांची मुलाखत घेणारे 14 व्हिडिओ सादर केलेले आहेत. संरक्षण प्रणाली, युद्धनीती आणि भारताचे शेजारी देश यांच्याबाबत सेवानिवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांच्याशी चर्चा करणारे 3 व्हिडिओ अश्विन अघोरांनी सादर केलेले आहेत. यापुढे अनुक्रमांक 3 ते 10 असे 8 ओळींमध्ये निरनिराळ्या पत्रकारांसोबत, सहकाऱ्यांसोबत त्यांनी केलेल्या व्हिडिओची संख्या दिलेली आहे. प्रभाकर सूर्यवंशी, आकार DG9 यांचं चॅनल आहे, यांच्यासोबत त्यांनी 8 व्हिडिओ केलेले होते. सेवा ज्येष्ठ पत्रकार आबा माळकर यांच्यासोबत 1 व्हिडिओ केलेला आहे. सुशील कुलकर्णी यांच्यासोबत 9 केलेले आहेत व्हिडिओ. मकरंद मुळे यांच्यासोबत 1 व्हिडिओ केलेला आहे. प्रकाश गाडे यांच्यासोबत 5 व्हिडिओ केलेले आहेत. अनय जोगळेकर आणि त्यांच्यासोबत 52 व्हिडिओ केलेले आहेत. आणि या पत्रकार संचामधील सर्वात ज्येष्ठ पत्रकार आणि सगळ्यात प्रसिद्ध यूट्यूबर भाऊ तोरसेकर यांच्यासोबत 600 व्हिडिओ अश्विन अघोरांनी केलेले आहेत. अश्विन अघोरांनी स्वतंत्रपणे एकट्याने केलेल्या व्हिडिओची संख्या 671 आहे. अश्विन अघोरांच्या यूट्यूबवरच्या कामगिरीची अधिक विश्लेषक माहिती काढता येईल, परंतु त्यासाठी यूट्यूब चॅनलमध्ये आतमध्ये शिरून ती माहिती घ्यावी लागेल आणि मग त्याचं सादरीकरण, त्याचे आलेख तयार करणं शक्य होईल. आणि त्यामुळे एक पिक्चरस्क डिस्क्रिप्शन वाचकांना आणि अश्विन अघोरांच्या चाहत्यांना सादर करता येईल. तो प्रयत्न आपण नंतर करूया. अश्विन अघोरांच्या सादरीकरणाचा जर विचार केला तर त्यांनी प्रत्येक क्षेत्रातील तज्ञांचा सहभाग घेण्याचा प्रयत्न केलेला आहे.
ही एक महत्वाची गोष्ट मला जाणवली. त्यांच्या एका व्हिडिओमध्ये त्यांची वैदर्भीय बोली आणि विदर्भाचं बॅकग्राऊंड याचा उल्लेख आलेला आहे. त्यांच्या बोलण्यामधून काही वैदर्भीय बोलीचे शब्द हे वारंवार यायचे. हे चाणाक्ष श्रोत्यांनी जाणून घेतलं असेल. अश्विन अघोर एक झुंजार पत्रकार होते. त्यांच्या युट्यूब चॅनलला 1 वर्ष झाल्यानंतर समाज माध्यमांनी खूप प्रेम दिलं. समाज माध्यमाच्या माध्यमातून लोकांचे अत्यंत प्रेम मला मिळाले अशी जाहीर कबुली देणारा हा पत्रकार आहे. युट्यूबवरचे सगळे प्रकार, लाईव्ह, शॉर्ट्स, व्हिडिओ हे अश्विन अघोरांनी हाताळलेले आहेत. आपल्या चॅनलच्या प्रस्तावनेमध्ये त्यांनी चॅनलची भूमिका स्पष्ट केलेली आहे. त्यावरून त्यांचं तत्वज्ञान, लॉजिक आणि एथिक्स, फिलॉसॉफी, एथिक्स आणि लॉजिक हे पक्क होतं. त्यांनी म्हटलंय राजकीय गप्पांचा फड आहे. हे माझं चॅनेल म्हणजे राजकीय गप्पांचा फड आहे. जरी अश्विन अघोरांनी स्वतःच्या चॅनलचं वर्णन राजकीय गप्पांचा फड असा केला असला तरी पण त्यांनी राजकारण, समाजकारण, अर्थकारण, संरक्षण, युद्धनीती, आंतरराष्ट्रीय संबंध, धर्म, संस्कृती आणि सभ्यता या सर्व विषयांना स्पर्श करणारे त्यांचे व्हिडिओ आहेत. काही दिवसापूर्वी अश्विन अघोर हे आजारी पडलेत आणि त्यांना ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. घरामध्ये कर्त्या माणसाचं अचानक दुखणं उद्भवणं याच्या इतकी कुटुंबासाठी आव्हानात्मक परिस्थिती कधीच नसते. घराचा पोशिंदा आजारी पडला की संपूर्ण घर हतबल होऊन जात. आणि या युट्यूबच्या आधारे आपली उपजीविका करणाऱ्या या पत्रकारांचं मानधन किती आहे? फार तुटपुंज्या मानधनावर हे पत्रकार लढतात आहेत. आणि ते लढतात आहेत चहा बिस्किटवाल्या पत्रकारांशी. काही विशिष्ट राजकारण्यांनी पोसलेल्या आणि पाळलेल्या पत्रकारांशी हे पत्रकार लढतात आहेत, यशस्वीपणे लढतात आहेत. अश्विन अघोरांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर पैशाचा प्रश्न उपस्थित झाला. आणि त्यांचे मित्र भाऊ तोरसेकर असो, आबा माळकर असो, सुशील कुलकर्णी असो, प्रभाकर सूर्यवंशी असो, अनय जोगळेकर असो, या सर्व
पत्रकार मित्रांनी YouTube वरून आव्हान केलं आणि एका दिवसाच्या आत अश्विन अघोरांच्या उपचारासाठी 28 लाख रुपये उभे राहिलेत. वैद्यकीय उपचाराला अश्विन अघोरांच्या तब्येतीने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे 16 फेब्रुवारी 2024 रोजी आतड्याच्या संसर्गाने अश्विन अघोरांचा अकाली आणि दुःखद मृत्यू झाला. असा पत्रकार, असा युट्यूबर की ज्याचे व्हिडिओजला 2.3 के व्ह्यूज ते 97,000 व्ह्यूज अशी झेप घेण्याची ताकद ज्याच्यामध्ये होती, असा विमर्शी चिंतन करणारा पत्रकार, असा सामाजिक, राजकीय, आर्थिक विश्लेषक हरवला. ही न भरून येणारी हानी आहे. त्यांच्या पत्नी राधिका अघोर आणि त्यांचे चिरंजीव यांच्या समोर हिमालयाहून मोठे दुःख उभे ठाकले आहेत. या दुःखामध्ये सुद्धा त्यांच्या सुविद्य आणि सुसंस्कृत पत्नीने आता अश्विन गेला आणि जमा झालेली रक्कम एवढी लागली नाही, त्यामुळे ज्या देणगीदारांना ती परत करता येईल त्यांना ती परत करावी, अशी अत्यंत सात्विक आणि व्यवहारी भूमिका घेतली. एवढा दुःखाचा डोंगर कोसळला असताना याच्यावरून सभ्यता आणि संस्कृती काय असते याचं दर्शन होतं. अश्विन अघोर यांच्या आत्म्यास चिरशांती आणि सद्गती मिळो अशी आमची भगवंतापोटी, भगवंता चरणी प्रार्थना आहे. अश्विन अघोरांचं जाणं हे अकाली होतं आणि त्यामुळे 7-8 जणांच्या गटाने जे एक भारतासाठी, नवीन भारतासाठी, नवीन भारतीय समाज रचनेसाठी, नवीन भारतीय अर्थकारणासाठी जे स्वप्न पाहिलेलं आहे, त्या स्वप्नाला थोडीशी खीळ बसलेली आहे. अश्विन अघोरांच्याही काही वैयक्तिक महत्वाकांक्षा असतील, त्याही अपूर्ण राहिलेल्या आहेत. त्यांचे ते स्वप्न पूर्ण करण्याची शक्ती ईश्वर त्यांच्या कुटुंबियांना आणि त्यांच्या चमू पत्रकारांना देवो अशी मी सदिच्छा व्यक्त करतो. शेवटी जो जन्माला आला त्याचा मृत्यू निश्चित आहे. मृत्यू म्हणजे अंत नाही. मृत्यू ही एक नवीन सुरुवात आहे. आणि म्हणून गीता असं सांगते
की जाणाऱ्या व्यक्तीचं दुःख होतं, पण त्याचा शोक करणे ची गरज नाही, कारण एक त्याला नवीन जन्म मिळालेला असतो. One who has taken his birth, the death is certain. One who is dead, for him life is certain. Therefore, in the unavoidable circumstances, you have to discharge your duty without lament. जाणारा जातच असतो. जाणाऱ्यांच्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी सर्वांनी कार्य करावे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली असते. अश्विन अघोरांनी काय केलं याचं सार मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो आहे. मी अजर आहे, मी अमर आहे, या भावनेने अश्विन अघोरांनी स्वतःची प्रज्ञा वापरली. त्यांनी त्यांची विद्या समाजाला दान केली. मी जरी गेलो तरी माझे विचार, माझे सादरीकरण हे कायम राहणार आहेत, हे अश्विन अघोरांना सूचित करायचं आहे. मृत्यू हा निश्चित आहे, अटळ आहे आणि मृत्यू येणारच आहे. म्हणून प्रत्येकाने स्वधर्माचं पालन करणं आवश्यक आहे. स्वधर्म हा कुठल्याही रंगाचा धर्म नसतो. ज्या उद्देशाने आपण जन्म घेतलेला आहे, आपलं जे कर्म आहे, आपल्याला जे साध्य करायचं आहे, आपल्याला जे प्राप्त करायचं आहे, आपल्याला जे समाजासाठी करायचं आहे, तो आपला धर्म आहे. कारण यजुर्वेद असं सांगतो की शिक्षण म्हणजे काय? सेल्फ रिलायन्स अँड सेल्फलेसनेस. स्वतःच्या पायावर उभं राहण्याची शक्ती म्हणजे शिक्षण. परंतु स्वतःच्या पायावर उभं राहण्याची शक्ती मिळाल्यानंतर माणसाला, सुशिक्षित माणसाला निस्वार्थी होता आलं पाहिजे, की आपण दुसऱ्यांचं देणं लागतो, दुसऱ्यांसाठी काहीतरी देणं लागतो. हे अश्विन अघोर जगलेत ते समाजासाठी. त्यांनी आपले विचार मांडले ते समाजासाठी. आपण त्यांच्या प्रती सद्भावना व्यक्त करूया, त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी उभे राहूया. कारण अशी संकट येतच राहतात, परंतु संकटावर मात करून जे उभे राहतात तेच मानव असतात. लाईफ पॉझिटिव्हचा सर्वांना सादरीकरण आहे की या कठीण प्रसंगी कुटुंबाच्या पाठी आपण उभं राहूया आणि अश्विन अघोर यांचे विचार, यांचं तत्वज्ञान कायम स्वरूपी डिजिटल स्वरूपात कायम उपलब्ध राहील आणि त्यांचे विचार पुढे नेण्यासाठी आपण एकत्रितपणे प्रयत्न करूया.
धन्यवाद.